प्रणाम. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या असताना त्यांची किंमत आपल्याला फारशी जाणवत नाही. एखादी व्यक्ती रोज आपल्यासोबत असते, आपली काळजी घेत असते, आपल्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी करत असते. घर, कुटुंब, मित्र, आरोग्य, वेळ, शांतता हे सगळं जणू आपल्या आयुष्याचा कायमचाच भाग आहेत असं आपल्याला वाटत राहतं. पण एखाद्या दिवशी यापैकी काहीतरी बदलतं, दूर जातं किंवा हरवतं आणि तेव्हाच त्याचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. आणि मग एक प्रश्न उभा राहतो की हे जोपर्यंत माझ्याकडे होतं तोपर्यंत मला त्याची खरी जाणीव का झाली नाही. हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेला असतो. म्हणून आजचा प्रश्न फक्त इतकाच नाही की आपण कोणाला किंवा कोणत्या गोष्टीला गृहीत धरतो. खरा प्रश्न आहे, कोणालाही किंवा कशालाही आपण मुळात गृहीतच का धरतो. पहिल्या नजरेत याचं उत्तर अगदी सोपं वाटू शकतं. आपण निष्काळजी असतो, आपण कृतज्ञ नसतो किंवा आपण नात्यांची किंमत करत नाही म्हणून असं होतं असंही वाटू शकतं. पण मला वाटतं हे पूर्ण उत्तर नाही. कारण जे लोक आपल्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाचे असतात त्यांनाच आपण बहुतेक वेळा सर्वात जास्त गृहीत धरतो. कारण त्या व्यक्तीची किंमतच आपल्याला नसती तर ती व्यक्ती दूर गेल्यावर तिची उणीव इतकी का भासावी. मग हे नेमकं घडतं कसं. आपलं मन एका विलक्षण पद्धतीने काम करतं. जे सतत बदलत राहतं त्याकडेच त्याचं जास्त लक्ष जातं. पण जे सतत तसंच राहतं त्याकडे ते हळूहळू दुर्लक्ष करायला लागतं. भिंतीवरच्या घड्याळाचा टिकटिक आवाज सुरुवातीला जाणवतो, पण काही वेळाने तो ऐकूच येत नाही. आवाज बंद झालेला नसतो, फक्त आपल्या मनाचं त्याच्याकडे आपोआप दुर्लक्ष व्हायला लागतं. हेच आपल्या आयुष्यातही घडतं. एखादी व्यक्ती रोज आपल्याशी प्रेमाने बोलते, आई वडील रोज विचारपूस करतात, जोडीदार रोज सोबत असतो, मित्र नेहमी फोन उचलतो, आपलं शरीर रोज आपल्याला साथ देतं, आपलं घर रोज आपल्याला आसरा देतं. या सगळ्या गोष्टी इतक्या सातत्याने घडत राहतात की मन त्यांना विशेष म्हणून पाहणं थांबवतं. त्या गोष्टी जणू नेहमीच असणार आहेत या वर्गात जाऊन बसतात. इथेच एक सूक्ष्म बदल घडतो. जी गोष्ट कधी काळी आपल्याला आनंद देत होती तीच हळूहळू आपली अपेक्षा बनायला लागते. सुरुवातीला एखाद्याने केलेली मदत आपल्या हृदयाला स्पर्शून जाते. नंतर तीच मदत नेहमीची वाटू लागते. सुरुवातीला एखाद्याचा वेळ दिलासा देतो, नंतर तो वेळ मिळणं सहज आणि स्वाभाविक वाटू लागतं. तसंच सुरुवातीला एखाद्याचं प्रेम एक सुंदर भेट वाटतं, नंतर ते आपल्याला मिळायलाच हवं असा मनात आग्रह निर्माण होतो. आणि हे सगळं इतक्या शांतपणे घडतं की आपल्यालाही ते लक्षात येत नाही. यामागे अजून एक गोष्ट आहे. बरेचदा मनाचं लक्ष जे आहे त्यापेक्षा जे नाही त्याकडे जास्त जातं. आपल्याकडे काय आहे यापेक्षा आपल्याला काय मिळालेलं नाही, काय कमी आहे, काय बदलायला हवं याकडे मन अधिक वेगाने धावतं. त्यामुळे जे सतत मिळत राहतं ते हळूहळू नजरेआड व्हायला लागतं. म्हणूनच बहुतेक वेळा असं दिसतं की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असताना आपल्याला तिच्यातील उणिवाच जास्त दिसतात, पण ती व्यक्ती दूर गेल्यावर तिची खरी किंमत जाणवते. कारण त्यावेळी मनाचं लक्ष पहिल्यांदाच त्या व्यक्तीच्या उपस्थितीकडे वळतं. आता याचा अर्थ असा नाही की आपण वाईट माणसं आहोत. याचा अर्थ इतकाच की आपलं मन परिचयाला हळूहळू सामान्य आणि सहज समजायला लागतं. या संपूर्ण विषयातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे.
आपण माणसांना गृहीत धरत नाही, आपण त्यांच्या कायम असणाऱ्या उपस्थितीला गृहीत धरायला लागतो. आपण माणसांना गृहीत धरत नाही, आपण त्यांच्या कायम असणाऱ्या उपस्थितीला गृहीत धरायला लागतो. हा फरक सूक्ष्म आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यामुळे आपल्याला दोष देण्यापेक्षा समजून घेण्याची दृष्टी मिळते. मग हे जर इतकं नैसर्गिक आहे तर यावर काही उपाय आहे का? मला वाटतं आहे. आणि तो उपाय म्हणजे स्वतःला दोष देणंही नाही आणि प्रत्येक क्षणी कृतज्ञ राहण्याचा कृत्रिम प्रयत्न करणंही नाही. उपाय आहे जागरूकतेत. कधीकधी थोडं थांबून स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा की ज्याला मी आज अगदी सहज आणि स्वाभाविक म्हणून गृहीत धरतोय ते जर उद्या नसेल तर? हा प्रश्न भीती निर्माण करण्यासाठी नाही तर वास्तवाशी पुन्हा जोडण्यासाठी आहे. कारण आपल्या आयुष्यातील अनेक मौल्यवान गोष्टी मोठ्या नसतात, त्या अगदी रोजच्या साध्या साध्या गोष्टी असतात. त्यामुळेच त्यांच्याकडे आपलं लक्षही जात नाही. त्या गोष्टी म्हणजे आपला श्वास, आरोग्य, घर, आईवडिलांचा आवाज, एखाद्या मित्राचा विश्वास, जोडीदाराची साथ, आपल्या मुलांचं हसणं, शांतपणे बसण्याची संधी. या सगळ्या गोष्टी असामान्य नाहीत पण त्या अमूल्य नक्कीच आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे नव्याने पाहायला शिकतो तेव्हा बाहेर काहीच बदल घडत नाही. माणसं तीच असतात, घरही तेच असतं, दिवसही तसाच असतो. बदल फक्त आपल्या पाहण्यात घडतो. आणि बरेचदा आयुष्य बदलण्यासाठी इतकंच पुरेसं असतं. म्हणूनच प्रश्न फक्त आपण गृहीत का धरतो इतकाच नाही. प्रश्न हा देखील आहे की आपल्याला जागं होण्यासाठी नेहमी काहीतरी गमावण्याचीच वाट का पाहावी लागते? हा प्रश्न जर आपल्या मनात कायम राहिला तर कदाचित पुढच्या वेळी एखाद्या व्यक्तीची, एखाद्या क्षणाची किंवा एखाद्या साध्या गोष्टीची किंमत आपल्याला ती हरवण्याआधीच जाणवायला लागेल. कारण बहुतेक वेळा आनंद हा नवीन काही मिळवण्यात नसतो. तो आनंद आधीपासूनच आपल्या आयुष्यात असलेल्या गोष्टींकडे नव्याने पाहण्यात असतो. प्रणाम. धन्यवाद.